वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला बाहीवर डिझाईन बनवायची असते, थोडी वेगळी युनिक हवी असते, ब्लाउजला सुंदर असं लुक यावं यासाठी, पण आपल्याला सुचतच नाही की आपण बाहीला डिझाईन कशी बनवावी जेणेकरून आपलं ब्लाउज आणि साडी दोन्हीही खूप सुंदर दिसेल। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे आणि मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशी छानशी ट्रेंडिंग बाहीची डिझाईन सहजच बनवता येईल। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर आता आपण या बाहीच्या कटिंग आणि स्टिचिंगला सुरुवात करूयात। तर इथे बघू शकतात की बाहीची मी कटिंग केलेली आहे आणि इथे कॉन्ट्रास्ट साडीला मॅच होणारा थोडासा लाल कलरचा कपडा घेतलेला आहे आणि तो कपडा वापरून आपण खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन सहित आज ही बाही डिझाईन बनवणार आहोत। तर बघा मग इथे ही जी काही बाही आहे त्याचं मेजरमेंट सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने या बाही डिझाईनसाठी कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा इथे बाहीची जी काही लांबी आहे तर ती आहे 5, अर्धा इंच मार्जिन असं 5.5 घेतलं। त्यानंतर बाहीची घडी 8 आणि 1 इंच कमी होत असतं म्हणजे 7 झालेलं आहे आणि 2.5 इंच कॅप हाईट घेऊन आपण ही बाही इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर बघा मग आता अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही बाहींची कटिंग झालेली आहे आणि आता सगळ्यात आधी जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरवर करणार आहोत। तर बघा इथून मी खालच्या साईडनी 1 किंवा 1.5ला आपण इथे मार्किंग करू शकतो। तर मी इथे 1.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। 30 मार्किंग इकडच्या साईडला सुद्धा 1.5 इंचाला करायची आहे। तुमची बाही लांबी जास्त असेल तर तुम्ही अजून जास्त सुद्धा मार्किंग करू शकतात किंवा तुम्हाला जर कमी हवं असेल तर तुम्ही 1 इंचाची मार्किंग सुद्धा करू शकतात आणि ह्या पद्धतीने इथे ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता बघा ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे तर तिथे आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर कटिंग कसं करायचं तर ते मी तुम्हाला सांगते। तर इथे सगळ्यात आधी जी काही अस्तरची बाही आहे तर तिथेच फक्त आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे तर तिथून आपल्याला या पद्धतीने डबल फोल्ड करून सरळ कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता जो काही ब्लाऊजची बाही आहे तर ती सरळ ठेवायची आणि त्यावर आपली जी काही अस्तरची बाही आहे तर ती ठेवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने खालच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून एक टिप मारून घ्यायची। हे टिप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर ही बाही आपल्याला ह्या पद्धतीने सरळ करायची आहे बघा आणि द्यायची आहे आपल्याला इथे खालच्या साईडला दाबटीप। तर बघा इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडणार नाही। फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टिप आहे। आणि त्यानंतर आपल्याला ही बाही कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे। आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे। त्याचबरोबर कुठे गोळा वगैरे होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे कटिंग करून परफेक्ट मापाची बाही रेडी करायची आहे। कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते, पण ब्लाऊज पीसचा कपडा पण थोडासा एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कटिंग करत असतो कारण की आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी। म्हणूनच इथे ह्या पद्धतीने परफेक्ट बाही आपण तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर 1.5 इंचाची जी काही पट्टी कट केली होती तर तेवढ्या साईजचा आपल्याला इथे पेपर कट करून घ्यायचा आहे। तर पेपर इथे मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे बघा आणि खालच्या साईडने एक सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे। त्यानंतर वरच्या साईडने सुद्धा बरोबर एक लाईन ड्रॉ केली, साईडला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलं, अर्धा इंच म्हटलं तरी चालेल, म्हणजे ते नंतर कमी पडायला नको यासाठी। आणि आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर दोन्ही साईडने आपल्याला साधारणतः 1.5 इंचाचं मार्जिन ठेवत हे कटिंग करून घ्यायचं आहे, कारण की ते मार्जिन आपल्याला स्टिचिंगमध्ये जाणार आहे यासाठी। तर बघा आता पेपरसुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आता जो काही आपण कॉन्ट्रास्ट रेड कलरचा कपडा घेतला होता तर त्यापासून आता छोटीशी पट्टी चपटी पट्टी आपल्याला तयार करायची आहे। त्यामुळे सगळ्यात आधी इथे मी मॅचिंग दोरा ऊन घेत आहे, म्हणजे मग फिनिशिंग वगैरे प्रॉपर यावी यासाठी। आणि आता ही जी काही पट्टी आहे त्याच्या छोट्या छोट्या मी कट करून पट्ट्या रेडी करून घेते, कारण की खूप ब्रॉड पट्टी नको आहे आपल्याला, छोटीशीच पट्टी इथे हवी आहे। आणि बघा एक इकडून फोल्ड एक इकडून आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत चपटी बारीक पट्टी मी इथे रेडी करून घेते। तुम्हाला जर ब्रॉड हवी असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण ह्या डिझाईनसाठी थोडीशी छोटीच पट्टी छान दिसते, त्यामुळे मला तरी वाटते की एवढी पट्टी
सफिशियंट आहे. आणि आपल्याला जरा जास्त पट्ट्या लागणार आहे, त्यामुळे मग इथे मी 3 पट्ट्या तर कट करून घेतलेल्या आहे. सेम ह्याच पद्धतीने आता पुढच्या दोन्ही पण पट्ट्या आपल्याला फोल्ड करत अशी चपटी पट्टी बनवून घ्यायची आहे. तर बघा मग फायनली तिन्ही पण चपट्या पट्ट्या आपण इथे रेडी करून घेतलेल्या आहे. त्यानंतर काय करायचं की छोटे छोटे त्याचे सेम पीसेस करायचे आहे. जेवढे आपल्याला ह्या पेपरची जी काही रुंदी आहे तिथे लागणार आहे त्यानुसार हे बघा मी असं चेक करून घेते आणि त्यानुसार मग याचे छोटे छोटे सेम साईजमध्ये आपल्याला सर्व याचे तुकडे करून घ्यायचे आहे. आणि ही जी काही डिझाईन आहे यासाठी आपल्याला बऱ्याचशा पट्ट्या लागतात, त्यामुळे शक्यतो बनवताना थोड्या एक्स्ट्राच्याच बनवून घ्यायच्या. तर बघा एक पट्टीचे बरेचसे सेम पीसेस झालेले आहे. एक जरा छोटा झाला, ठीक आहे, इमर्जन्सी जर कमी पडला तर तो आपण यूज करू शकतो. आणि बघा मग त्या साईजचे सेम आता मी इथे सर्वच कट करून रेडी करून घेते. ठीक आहे. तर बघा आता हे सगळे रेडी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा जो काही पेपरची पट्टी आपण घेतलेली आहे तर तिथे ह्या पट्ट्या आपल्याला लावून घ्यायच्या आहे. तर ह्या डिझाईनसाठी बघा पट्टी लावताना ह्या पद्धतीने एकदम जवळजवळ ठेवायची आहे. मी बऱ्याचदा सांगते ना की डिस्टन्स ठेवायचं, ह्या डिझाईनसाठी जवळजवळ ठेवायचं. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मध्यभागी आपल्याला इथे टिप मारायची आहे, कडेनी मारायची नाही. आपण दरवेळेस कसं मारतो, एक साईडने मारतो आणि नंतर दुसऱ्या साईडने सुद्धा मारतो, पण ह्या डिझाईनसाठी आपल्याला मध्यभागी बरोबर टिप मारायची आहे. आणि हे जे काही आपण बनवलेली चपटी पट्टी आहे तर ती आपल्याला जवळजवळ ठेवायची आहे. यामध्ये आपल्याला काहीही डिस्टन्स ठेवायचा नाही आहे. हे 2 पॉईंट खूप महत्त्वाचे आहे, तर हे लक्षात राहू द्या, नाहीतर मग डिझाईन चुकण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे व्यवस्थित जवळजवळ ठेवून ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण ह्या पेपरला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. जर कमी पडला तर अजून बनवून घ्यायची आहे. ठीक आहे. तर मला पण कमी पडलेलं आहे, तर मी अजून 1-2 बनवून ही संपूर्ण पट्टी इथे रेडी करून घेते. आणि बघा मग फायनली ही संपूर्ण पट्टी आपली इथे रेडी झाली. त्यानंतर बघा एक साईडनी फोल्ड करत करत टिप मारायची आहे. बघा एक इकडे फोल्ड केले, एक तिकडे फोल्ड केलं, नीट लक्षात द्या. बघा एक पट्टी इकडे आणि एक पट्टी तिकडे फोल्ड करत आपल्याला टिप मारायची आहे. पण आता एक साईडनी मारतोय तर एक इकडे फक्त प्रेस करून द्यायची आणि दुसरी त्यावर बरोबर ठेवून या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर संपूर्ण ही जी काही पट्टी आहे तर ती आपल्याला तशीच बनवून घ्यायची आहे. खूप न्यू लुकमधली ही डिझाईन तयार होते आणि पद्धत पण सोपी आहे, लुक छान येतं. सो तुम्हीसुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करू शकतात. आणि पद्धत खूपच सोपी आहे. जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही डिझाईन बनवता येईल. फक्त लक्षात ठेवायचं आहे की एक इकडे प्रेस करायची आणि दुसरीकडे प्रेस करायची, पण टिप मारताना आधी एकाच साईडने मारून घ्यायची आहे. बघा तुमच्या लक्षात येईल की मी एक इकडे प्रेस करते, दुसरी इकडे प्रेस करते, बरोबर एकावर एक ठेवून आपल्याला त्यावर टिप मारून घ्यायची आहे. आणि न्यू स्टाईलची न्यू लुकमधली ही डिझाईन आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. तर बघा संपूर्ण पट्टीला मी इथे टिप मारून घेतलेली आहे. आता बघा दुसऱ्या साईडला फोल्ड केलं ना तर बरोबर ते तसंच फोल्ड करत करत मग जे बाकी आहेत तर तिथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या ही पट्टीवर पट्टी येते टिप मारताना, कन्फ्यूज होऊ नका. म्हणजे दिसताना अवघड दिसतंय, बनवायला तसं ते खूप सोपं आहे. दिसताना आपल्याला प्रश्न पडतो की हे कसं रेडी झालेलं आहे, पण बनवायला गेलं तर सोपं आहे. त्यामुळे फक्त एवढंच आहे की एक इकडे एक तिकडे प्रेस करत टिप मारून घ्यायची आहे. आणि मध्यभागी तर आपली एक टिप मारलेलीच असते, त्यामुळे ती डिझाईन थोडी वेगळी छान अशी तयार होते. तर बघा ही संपूर्ण पट्टी रेडी झालेली आहे. आता जे काही एक्स्ट्राचं आहे पेपरपेक्षा एक्स्ट्राचं तर ते दोन्ही साईडचं इथे कट करून घ्यायचं आहे. हे बघा एक साईडचं झालं, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा मी इथे कटिंग करून ही परफेक्ट प्रॉपर अशी पट्टी रेडी केली. त्यानंतर आता आपल्याला एका साईडला ह्या पट्टीला पायपिंग किंवा जी पट्टी लावतो ना आपण तर तशी लावून घ्यायची आहे. तर बघा त्यासाठी इथे मी दोरा चेंज करून घेते, कारण की जो काही ब्लाऊजचा वरचा कपडा आहे ना तर त्याच कपड्याची पट्टी आपण खाली लावणार आहोत, म्हणजे कलर कॉम्बिनेशन छान दिसेल आणि बाहेरला लुकसुद्धा मस्त येईल. ठीक आहे. तर बघा मी ही पट्टी घेतलेली आहे सरळ अशी आणि ती आपल्याला ह्या पद्धतीने उलटी ठेवायची आहे आणि 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत इथे टिप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या तुम्ही इथे डबल फोल्ड करून सुद्धा पट्टी लावू शकतात. आता मी एक सिंगल फोल्ड केलेला आहे आणि आतून जर का फोल्ड केलं तर ती पट्टी खूपच मोठी होईल, तेवढी पट्टी नको आहे मला, त्यामुळे मग मी इथे पुन्हा डबल फोल्ड करते. तुम्ही एक्स्ट्राची कटसुद्धा करू शकता, पण डबल फोल्ड केल्याने काय होतं की धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहत नाही आणि प्रॉपर असं छान फिनिशिंगसहित ती आपली पायपिंगसारखी पट्टी रेडी होते. आणि बघा मग या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करत आपल्याला आता इथे टिप मारून घ्यायची आहे. हे बघा ठीक आहे. व्यवस्थित प्रेस करायचं आहे, कारण की फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे. कारण हा जो काही न्यूजपेपर आपण इथे यूज केलेला आहे तर तो नंतर आपण काढून टाकणार आहोत, त्यामुळे मग हे जी काही पट्ट्या आहेत तर त्या इथे व्यवस्थित पॅक राहायला पाहिजे, म्हणजे बाही लवकर आपली खराब वगैरे होणार नाही. ठीक आहे. तर व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने बघा मी इथे टिप मारून घेतलेली आहे. तर बघू शकता फिनिशिंग वगैरे प्रॉपर आलेली आहे. इथे थोडंसं राहिलेलं आहे तर मी पुन्हा इथे टिप मारून घेते. तुम्ही स्टार्टिंग एंडिंगला थोडंसं लॉक केलं ना तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. आता आपण ह्या बाहीला ते जोडून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने बरोबर पिन लावू शकता तुम्ही सेंटरला एक, म्हणजे मग ते आपल्याला
टीप मारणं सोपं जाईल आणि एकसारख्या डिस्टन्समध्ये जोडलं जाईल. तर 1.5 इंचाचं तेवढं आपल्याला बरोबर जे काही आपण कट केली होती पट्टी तेवढी रेडी झाली पाहिजे, म्हणजे आपली बरोबर परफेक्ट मापाची बाही इथे रेडी होईल. आणि ह्या पद्धतीने आपण टीप मारून हे खालचा पार्ट तिथे बाहीला जोडून घेतलेला आहे. ठीक आहे. तर बरोबर पुरलेलं सुद्धा आहे बघा. मी ज्या पद्धतीने सांगितलं पेपर किती घ्यायचा, पट्टी कशी लावायची, तर त्या पद्धतीने करा, म्हणजे तुम्हाला खालची पट्टी कमी जास्त होणार नाही. ठीक आहे. जास्त झाली तरी चालेल एक वेळ, कारण की आपण ती कट करू शकतो, पण जर कमी पडली तर मग पुन्हा प्रॉब्लेम येतो. सो तसं होऊ नये त्यासाठी आता इथे मी गोल्डन कलरचा दोरा ओवून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला एक गोल्डन कलरची लेस लावायची आहे. सिंपल गोल्डन लावते, खूप काही अशी डिझायनर वगैरे यूज करत नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लावू शकतात, पण बाहीला बॉर्डरलाच डिझाईन केलेली आहे, त्यामुळे सिंपल येणे ब्लाऊजला छान असं लुक येईल नक्कीच. ठीक आहे. तर बघा मी डबल टिप देऊन ही लेस इथे लावून घेतलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही अजून एक लेअरमध्ये लेस इथे लावू शकतात किंवा खालची जी काही पायपिंग आहे तिथे सुद्धा लावू शकता, पण इथे काही मी लावत नाही आहे. आणि त्यानंतर आता हा जो काही पेपर आहे तर तो काढून घेते. तर इथे तुम्ही जो काही कार्डशीटचा पेपर असतात तो यूज केला तरी चालेल किंवा आपला न्यूजपेपर करू शकतात, कारण तो नंतर आपल्याला काढायचाच असतो आणि न्यूजपेपर सगळ्याच जणांकडे अवेलेबलसुद्धा असतो, त्यामुळे मग तर आपण इझिली आपल्याला तो मिळून जाईल. ह्या पद्धतीने व्यवस्थित काटोकाट सगळं आपल्याला तो पेपर काढून घ्यायचा आहे, जिथे जिथे दिसतोय ना बघा, कारण मध्ये पण जॉईंट असतं, त्यामुळे मधला पण प्रॉपर काढणं तितकंच गरजेचं आहे. आणि बघा ह्या पद्धतीने फायनली आपली खूप छान न्यू लुकमधली डिझाईन इथे रेडी झालेली आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही बाही डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी न्यू लुकमधली बाही डिझाईन तुम्हालासुद्धा सहज बनवता यावी. आणि बऱ्याचदा आपल्याला बाही डिझाईन छोट्या बाहीवर कशी करावी हे सुचत नाही, तर अशी डिझाईन तुम्ही सहज बनवू शकता. अजून एक महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल तर अशी बाही डिझाईन तुम्ही जी काही कोपऱ्यापर्यंत बाही असते तर तिथे सुद्धा बनवू शकता, ड्रेसच्या बाहीला सुद्धा बनवू शकतात, कारण छान अशी खाली बॉर्डर तयार होते, त्यामुळे तुम्ही ब्लाऊजला ड्रेसला कशालाही अशी बाही डिझाईन सहजच बनवू शकतात. नक्कीच तुमच्या ड्रेसला किंवा ब्लाऊजला छान असं लूक येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली आजची छानशी बाही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.